नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर शेतकरी मित्र असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत आहात सोमीनाथ अनफिल्टर्ड YouTube चॅनल. मी आहे सोमीनाथ गोडे. तर आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा पॉइंट असणार आहे, शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटीची मागणी केलेली आहे. तर हा जो जी-आर आहे किंवा काय आहे, कुठे बातमी आहे, जे आपले राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती आहे. हे कशा प्रकारे काय आहे, कुठून न्यूज आलेली आहे तर ही लोकमतची न्यूज आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5,975 कोटी 51 लाख रुपयाची मागणी करण्यात आलेली आहे. ही मागणी अशी तशी नाहीये तर जे आपलं शुक्रवारी म्हणजे जे अधिवेशन चालू होतं मुंबईमध्ये ते शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेली आहे. तर तसेच हिवाळी अधिवेशनात मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला 500 कोटीचा रुपयाचा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आहे. तर उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत देखील प्रश्न विचारला होता. तर ही जी न्यूज आहे, ही न्यूज आपल्याला कुठून भेटलेली आहे, कशी भेटलेली आहे? तर उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे. तर या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी प्रश्न विचारला तर आपल्या बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं आहे की 5,975 कोटीची 75,51 कोटी निधीची मागणी आम्ही केलेली आहे. तर हे जे शेतकऱ्यांची थकीत कर्जाची वेळेतून करण्यासाठी तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना शिफारस सरकारला करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयान्वये आहे. या समितीच्या शिफारसी विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब सरकारचे विचाराधीन असल्याचे पाटील म्हणले आहे. तर अशा प्रकारे या अधिवेशनामध्ये लेखी जबाब आपले राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती देण्यात आलेली आहे. तर आपले राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू साहेब यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये राज्याचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं 30 जून 2026 पूर्वी सर्वांना कर्जमाफी मिळेल. तर त्या दिशेने राज्य शासनाची वाटचाल होत आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जर इथपर्यंत आले असाल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.